हा आहे सोमनाथ, गिरनार आणि द्वारका सिरीजचा भाग 2। सोमनाथ मंदिराचे दर्शन घेतल्यावर मी गेलो जुने सोमनाथ मंदिराचे दर्शन घेण्यासाठी, जे की नवीन मंदिराला अगदी लागूनच आहे। हे मंदिर 17 वेळा पहिले मोहम्मद गझनी आणि नंतर मुघलांद्वारे तोडण्यात आले होते। हे जे सध्याचे मंदिर आहे ते अहिल्याबाई होळकर यांनी 1783 मध्ये बांधले होते। त्याच्याच अपोजिटला निशुल्क भोजनालय आहे, जे की सकाळी 11 ते दुपारी 3 आणि संध्याकाळी 7 ते रात्री 10 पर्यंत चालू असते। नंतर मंदिराबाहेरच असलेली GSRTC बसमध्ये बसून मी आजूबाजूचे मंदिरे फिरायला गेलो। त्या बसमध्ये मी राम मंदिर, गीता मंदिर, बलदेवजी गुफा, त्रिवेणी संगम, भालका तीर्थ आणि बाणगंगा असे स्थळ बघितले, तेही फक्त 58 रुपयामध्ये। जर तुम्ही रिक्षा केली तर प्रति व्यक्ती 100 ते 150 इतका खर्च येईल। माझे सर्व पॉईंट बघून झाल्यावर मी परत बीचवर गेलो, तिथे सनसेट बघितला आणि तुम्ही या ठिकाणी कॅमल राईडही करू शकता। नंतर या ठिकाणी असलेला लाईट अँड साऊंड शो बघितला, जो की असतो संध्याकाळी 7:45 ते 8:45 1 तास। आणि अशा प्रकारे माझं सोमनाथ ज्योतिर्लिंगाचं दर्शन झालं। हे सगळं तुम्ही एका दिवसात करू शकता। इथून पुढे मी जाणार आहे ते म्हणजे गिरनार, जे की आहे गुरुदेव दत्त यांचे अक्षय निवासस्थान। ते आपण बघणार आहोत पुढच्या भागात, त्यासाठी फॉलो करा।